नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मुक्ता ही आशूला म्हणते, झेपत नाही तर नाटकं करायला सांगितली कोणी? तर आता आशू मुक्ताला म्हणतो, म्हणजे तुला काय वाटतं मी नाटक करत आहे? तर मुक्ता म्हणते, नाही, मला वाटत नाही, हे खरंच आहे. कोणी सांगितलं होतं हे पाणीपुरीचं चॅलेंज वगैरे करायला? आणि हे चॅलेंज तुला झेपणार आहे का? फॉरेन रिटर्न? आता मात्र आशू म्हणतो, नाही झेपत. तर मुक्ता म्हणते, मग हे करायची काही गरज होती का? नाही ना. आता त्रास कोणाला होत आहे? तुलाच होत आहे. असं म्हणत आता मुक्ता ही आशूला म्हणते, हे घे औषध, म्हणजे तुला बरं वाटेल. असं म्हणत आता ती आशूला गोळी देते. आता हे सगळं काही दृश्य सागरने पाहिलेलं असतं. तर आता आशू म्हणतो, खरंच झेपत नाही. तर मुक्ता म्हणते, मग असं काही करायची गरज होती का? आपल्याला जेवढं झेपतं तेवढंच खावं. आशू म्हणतो, हो, माझीच खरं तर चूक झाली. तर आता इकडे सागरचा मात्र जळफळाट होत असतो. सागर मनाशीच म्हणू लागतो, काय हा बालिश आहे, दुसऱ्यांच्या घरी येऊन कसं वागायचं एवढंही कळत नाही. लग्न तर स्वतः केलंच नाही आणि आता मैत्रिणीच्या घरी येऊन बालिशपणा करत आहे. किती मूर्ख असेल ना हा माणूस. खरंच मला हा माणूसच वेगळा वाटत आहे. असं म्हणत आता सागर रागानेच तिथून निघून जातो. आता मुक्ता आणि आशूची मज्जा मस्करी चालू असते. ती काही सागरला आवडत नाही. सागरला ती खटकते आणि म्हणूनच सागर तिथून निघून जातो. परंतु याबद्दल मुक्ताला काही माहीत नसतं. आता मुक्ता आणि आशू यांच्या गप्पा गोष्टी चालू असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मिहिका ध्यान करत बसलेली असते. आता त्याच वेळी तिथे हर्षवर्धन येतो आणि मिहिकाला आवाज देऊ लागतो. परंतु हर्षवर्धनने कितीही आवाज दिला तरी सुद्धा मिहिका त्याला काही प्रतिसाद देत नसते आणि त्याच्याशी काहीही बोलत नसते. आता त्याच वेळी हर्षवर्धनच्या घरी काम करणारे संतोष दादा तिथे येतात आणि मिहिकाला आवाज देत म्हणतात, मॅडम. तर मिहिका म्हणते, बोला ना दादा, काय झालं आहे? तर आता संतोष दादा मिहिकाला म्हणू लागतात, मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे घरातील सर्व दारूच्या बॉटल बाहेर फेकल्या आहेत. आता हे ऐकून हर्षवर्धनला धक्काच बसतो. आता हर्षवर्धन विचारतो, काय? परंतु संतोष दादा हर्षवर्धनशी काही बोलत नाहीत. तर त्यानंतर संतोष दादा मिहिकाला म्हणू लागतात, परंतु मॅडम काल आणलेली ती बॉटल? असं म्हणत आता ते पुढे काही बोलणारच. त्याचवेळी हर्षवर्धन त्यांना म्हणतो, तू गप रे, तुला काय वाटलं ती बॉटल सुद्धा बाहेर फेकायची आहे? अरे ती तर काल माझ्या मित्राने मला दिलेली महागडी स्कॉच आहे आणि ती कोणीही बाहेर फेकणार नाही. तर आता मिहिका संतोष दादांना म्हणू लागते, संतोष दादा तुम्ही एक काम करा, ती बॉटल तुम्हाला घेऊन जा आणि त्यानंतर ती बाहेर फेकून द्या. आता मात्र हे ऐकून हर्षवर्धनला धक्काच बसतो. हर्षवर्धन विचारतो, मिहिका अगं तू हे काय करत आहेस? तर मिहिका म्हणते की हो, जोपर्यंत गणपती बाप्पा आहेत तोपर्यंत घरात दारू चालणार नाही. आता हे ऐकून हर्षवर्धनला धक्काच बसतो. तर मिहिका संतोष दादांना म्हणते, तुम्हाला जे काम सांगितलं आहे ते तुम्ही जाऊन करू शकता. आता संतोष दादा आपलं काम करण्यासाठी तिथून निघून जातात. तर त्यानंतर हर्षवर्धन मिहिकाला आवाज देत मिहिकाशी गोड बोलतच मिहिकाला म्हणू लागतो, मिहिका मी काय म्हणत आहे, अगं आपल्या घरी गणपती बाप्पा बसत नाहीत, मग दारू प्यायला काय हरकत आहे? तर आता मिहिका हर्षवर्धनला म्हणते, परंतु हर्षवर्धन आजूबाजूला तर गणपती बाप्पा आलेच आहेत ना. आता आजूबाजूंच्या घरामध्ये गणपती बाप्पा आले आहेत, मग मला या घरामध्ये दारू चालणार नाही. जरी गणपती बाप्पा बसत नसलेत तरी सुद्धा जोपर्यंत गणपती बाप्पा आहेत तोपर्यंत तुम्ही दारू प्यायची नाही. आणि तसंही हर्षवर्धन मी तुम्हाला थोडंच सांगितलं आहे की कायमची दारू सोडा. मी फक्त एवढंच म्हणाले आहे की जोपर्यंत गणपती बाप्पा आहेत तोपर्यंत दारू चालणार नाहीत. आता मात्र हर्षवर्धनला काय बोलावं काहीच कळत नाही, कारण आता हर्षवर्धनच्या दारू पिण्यावर सुद्धा मिहिकाने बंदी आणलेली असते. आता मात्र हर्षवर्धनला खूप राग येत असतो, परंतु तो काहीच करू शकत नाही. तर आता मिहिका हर्षवर्धनला म्हणते, आणि हो हर्षवर्धन, तसंही माझ्या आणि मिहिरच्या बाळालाही दारू चालणार नाही. आता मात्र हर्षवर्धनजवळ काहीच बोलण्यासाठी शब्द नसतात. तो रागानेच तिथून निघून जातो. तर आता हर्षवर्धनची ती अवस्था पाहून मिहिकाला खूप आनंद वाटत असतो. आता मिहिका गणपती बाप्पाला प्रार्थना करत म्हणते, बाप्पा माझ्या कुटुंबाला सुखात ठेव, त्यांच्यावर कधीही कोणतंही संकट येऊ देऊ नकोस आणि या नीच माणसाशी लढण्याची मला ताकद दे. असं म्हणत आता गणपती बाप्पासमोर मिहिकाने साकडंच घातलेलं असतं. मिहिकाला घरच्यांची काळजी वाटत असते. तर हर्षवर्धनसोबत लढण्यासाठी ती बाप्पाजवळ बळही मागत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सागरच्या घरी आदित्य आणि सई आशूसोबत खेळत असतात. आता सई आणि आदित्य आशूसोबत गेम खेळत असतात आणि आशूला म्हणू लागतात, तुम्ही डोळे बंद करायचे आणि आम्ही जी गोष्ट तुम्हाला दाखवू ती तुम्ही ओळखायची आहे. आता असं म्हणत सईने आशूच्या समोर ॲपल धरलेलं असतं आणि आशूला म्हणू लागते, आता हे काय आहे ते तुम्हाला ओळखावंच लागेल. तर आशू लगेच ओळखतो आणि म्हणू लागतो ॲपल.
आता मात्र त्यानंतर नंबर येतो तो आदित्यचा. तर आदित्य म्हणू लागतो, आता तुम्ही पुन्हा एकदा डोळे बंद करायचे आणि मी जे काही तुम्हाला दाखवणार आहे ते तुम्हाला ओळखावं लागेल. असं म्हणत आता आदित्य सुद्धा त्यांच्या डोळ्यासमोर एक वस्तू धरतो आणि म्हणतो ओळखा. आता त्याच वेळी आशू त्या वस्तूला टच करायला जाणार तर आदित्य म्हणतो नाही, तुम्ही त्या वस्तूला टच करायचं नाही, फक्त ती वस्तू कोणती आहे हे तुम्ही ओळखून दाखवायचं आहे. आता त्या वस्तूच्या वासावरूनच आशूने ओळखलेलं असतं. आता आशू म्हणू लागतो स्कूलच्या बॅगमधील कंपास बॉक्समधील इलेचर. आता मात्र आशूने अगदी परफेक्ट ओळखलेलं असतं. आता आदित्य त्यांचं कौतुक करत म्हणतो, सई अगं यांचं माइंड किती शार्प आहे. तर आता मुक्ता ही आदित्यला म्हणू लागते, आदी बाळा तुमच्या वयाचा होता ना तेव्हापासूनच ह्याचं हे माइंड असंच शार्प आहे. आता हे ऐकून सई आणि आदित्यला आश्चर्यच वाटतं. तर त्यानंतर सई म्हणू लागते, आता तुमच्या नाकाजवळ वस्तू धरली त्यावेळी तुम्ही ती वस्तू स्मेलने ओळखली, परंतु आता मला सांगा मुक्ताई किचनमध्ये काय करत आहे. आता आशू डोळे बंद करतो आणि मुक्ता किचनमध्ये काय करत आहे हे ओळखत सईला म्हणू लागतो, तुझी मुक्ताई आता किचनमध्ये मोदकाचं सारण बनवत आहे. आता तेही त्याने अगदी बरोबर ओळखलेलं असतं. तर त्यानंतर मुक्ता ही सई आणि आदित्यला म्हणू लागते, सई आणि आदित्य आपल्या घरामध्ये एक पांढऱ्या कोटातला बकासूर आला होता आणि त्या बकासुराने आपल्या घरातील सर्व मोदक फस्त केले. प्रत्येकाच्या वाटणीचे मोदक त्या बकासुरानेच खाल्ले आहेत. मग आता बाकी इतरांना मोदक तर हवेच ना, आणि म्हणूनच आता हा पुन्हा एकदा घाट घालावा लागला आहे. आता पुन्हा एकदा मी मोदक बनवत आहे. तर आता आशू मुलांना म्हणू लागतो, आता तर आपला अपमान झालाच आहे, अजून काही बोलण्या अगोदरच आपण इथून निघून गेलेलंच बरं. असं म्हणत आता आशू सई आणि आदित्यला म्हणू लागतो, चला जोपर्यंत मोदक तयार होत नाही तोपर्यंत आपण बाहेर खेळायला जाऊ. जेव्हा मोदक तयार होतील तेव्हा ते पुन्हा एकदा फस्त करण्यासाठी आपण यायचंच आहे. असं म्हणत आता आशू सई आणि आदित्यला खेळण्यासाठी घेऊन जातो. आता मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मुक्तालाही खूप आनंद झालेला असतो. आता मुक्ता ही किचनमध्ये काम करत असते. आता त्याच वेळी सावनी ही किचनमध्ये आलेली असते. आता सावनी ही मुक्ताला किचनमध्ये काम करताना पाहते आणि फ्रीजमध्ये पाण्याची बॉटल घेते आणि तिच्या हातामध्ये असलेला पेपर ती खाली टाकते. आता सावनी तिथून निघून जात असताना मुक्ताचा त्या पेपरवर लक्ष पडतो. आता मुक्ता ही सावनीला आवाज देत म्हणते, कोणता तरी पेपर खाली पडला आहे आणि तो तुमचाच आहे. आता सावनी म्हणते, हो खरं तर या पेपरचं काय करावं मला काहीच कळत नाही. असं म्हणत ती मुक्ताकडे जाते आणि मुक्ताला म्हणते, हा रिपोर्ट माझा नाहीये तर तुझ्या आरतीचा आहे. आता मात्र मुक्ताला धक्काच बसतो. तर सावनी मुक्ताला म्हणू लागते, हो हा पेपर आरतीचाच आहे, कारण आता पार्किंगमध्ये आरती आणि लकी कितीतरी वेळ गप्पा मारत होत्या आणि त्याच वेळी कदाचित हा पेपर आरतीच्या हातून खाली पडला असावा. आता खाली पडला की तिने मुद्दाम टाकला हे काही माहीत नाही, परंतु बघ ना तुझी ही आरती लग्ना अगोदरच प्रेग्नेंट आहे. आता मात्र मुक्ता शांतच होते. तर त्यानंतर सावनीच्या हातून ते रिपोर्ट घेत मुक्ता वाचते, परंतु ते पेपर वाचल्यानंतर मुक्तालाही धक्का बसतो. तर त्यानंतर सावनी म्हणते, काय झालं, वाचलेच ना तू रिपोर्ट, बघ ना मलाही असाच धक्का बसला. अगं ही आरती किती चांगली मुलगी आहे आणि ही तर आता लग्न अगोदरच प्रेग्नेंट आहे. बघ ना मला तर तिची खूप काळजी वाटत आहे. परंतु मुक्ता तुला माहीत आहे का तिचा बॉयफ्रेंड कोण आहे. तर आता मुक्ता सावनीला म्हणू लागते, सावनी प्लीज तुम्ही हा विषय. आता मुक्ता काही बोलणारच तर सावनी म्हणू लागते, मला तर काही कळतच नाही, कारण ज्यावेळी मी ह्या दोघांना पाहिलं तेव्हा मात्र लकी नाही म्हणत होता आणि ही बिचारी रडत होती. मला वाटलं ही आता वरती येईल, परंतु नाही, ही तर वरती न येता परस्पर निघूनही गेली. मला तर काहीच कळत नाही की ह्या दोघांचं नक्की काय चाललं आहे. असं म्हणत आता सावनी ही नाटक करत मुक्ताला म्हणते, ओ माय गॉड, म्हणजे लकी. आता मात्र मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकते. मुक्ता मनाशीच म्हणते, लकी, आणि असं नाही लकी असं करूच शकत नाही. असं म्हणत आता मुक्ता ही लगेच आरतीला फोन करण्यासाठी घेते, परंतु आरती काही फोन उचलत नाही आणि म्हणूनच मुक्ता ही घाईघाईने तिथून निघून जाते. आता मुक्ता ही या सत्याचा शोध घ्यायचा ठरवते. हे पाहून सावनीला खूप आनंद झालेला असतो. आता सावनी मनाशीच म्हणते, तीर तर अगदी निशाणावरच लागला आहे आणि आता मुक्ताची तत्व जागी होतील. आता मुक्ताची तत्व जागी झालीत की मुक्ता घरच्यांच्या विरोधात उभी राहील आणि मग मात्र खूप मज्जा येणार आहे. खरं तर गोड गोड मोदक खाऊन खूप कंटाळा आला होता, परंतु आता यांचं झणझणीत भांडण तोंडी लावायला मिळणार असं म्हणत सावनी खुश होते आणि एकटीच हसू लागते. आता घरामध्ये भांडणं होणार या विचाराने सावनीला खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागर ऑफिसच्या कामामध्ये बिझी असतो. खरं तर सागरची मीटिंग चालू असते. आता त्याच वेळी तिथे मुक्ताही सागरशी बोलण्यासाठी येते आणि सागरला आवाज देऊ लागते, परंतु सागरची इम्पॉर्टंट मीटिंग चालू असल्यामुळे सागरा मुक्ताला थांबवतो. आता मुक्ता म्हणू लागते, काय करू,
खरं तर मनाला एक हुरहुर लागून राहिली आहे. खरं तर या सगळ्याचा शोध घ्यायचा मला वाटत आहे, परंतु सगळ्यात अगोदर सागरला हे सगळं काही कळायला हवं. खरंच लक्कीच आरतीच्या बाळाचा बाप असेल का, हा प्रश्न मुक्ताच्या मनात निर्माण होतो. मुक्ता म्हणते नाही, मला काहीही झालं तरी हे सत्य हे शोधून काढावंच लागेल. मी काय करू, सागरचं काम होईपर्यंत थांबू का? परंतु सागरचं तर खूप इम्पॉर्टंट काम आहे. तोपर्यंत मी जर थांबली तर मात्र उशीर होईल. तर नाही, मी नंतरच सागरला सांगेन असा विचार करत मुक्ता म्हणू लागते, खरं तर या सगळ्याचा शोध घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि याचा शोध घेण्यासाठी मला आरतीच्या घरी जावंच लागणार आहे. आरतीला हे सगळं काही सत्य विचारावंच लागणार आहे. असा विचार करत आता मुक्ता ही सागरशी काही न बोलता आरतीच्या घरी जायला निघते. आता मुक्ता ही घाईघाईने आरतीच्या घरी जाण्यासाठी निघालेली असते. आता त्याच वेळी मुक्ता ही लिफ्ट जवळ येते तर तिथे आदित्य, सई आणि आशूही आलेले असतात. आता मुक्ताची ती घाई पाहून आशू मुक्ताला विचारतो, काय झालं, तू कुठे निघाली आहेस? तर मुक्ता म्हणू लागते, खूप महत्त्वाचं काम आहे, मी आल्यानंतर सांगेन, तोपर्यंत तू आराम कर ना. तर आशू म्हणतो, नाही नको, मीही तुझ्यासोबत येत आहे. तर मुक्ता म्हणते, नाही आशू, तू आराम कर, मी येईनच. तर आता आशू म्हणतो, नाही, मी तुला काही प्रश्न विचारणार नाही, परंतु मी तुला आता एकटीला जाऊही देणार नाही. मला तुझी काळजी वाटत आहे आणि त्यामुळे मी तुझ्यासोबत येणार. आता मात्र मुक्ताजवळ बोलण्यासाठी वेळही नसतो आणि म्हणूनच मुक्ता म्हणते, बरं ठीक आहे, चल माझ्यासोबत. असं म्हणत आता मुक्ता ही आशूला घेऊन निघालेली असते. आता हे सगळं काही दृश्य सावनीने पाहिलेलं असतं. आता ते दृश्य पाहून सावनी खूप खुश होते आणि म्हणू लागते, वा मुक्ता, म्हणजे तू अजून एक पॉईंट माझ्या हातात दिलायस. आता तू तर तुझ्या मित्राला घेऊन निघाली आहेस. खरं तर तुझ्या मित्राला तुझी खूपच काळजी वाटत आहे, परंतु हीच गोष्ट आता तुझ्या नवऱ्यापर्यंत पोचवायला मला वेळ लागणार नाही. आता तुझा मित्राला घेऊन सत्य शोधण्यासाठी, परंतु ज्यावेळी खरी येशील त्यावेळी मात्र चित्र वेगळंच असणार आहे. असं म्हणत आता सावनीने तिचा पुढचा प्लॅन तयार केलेला असतो. तर इकडे मुक्ताला आरतीची खूप काळजी वाटत असते आणि म्हणूनच आरतीजवळून सत्य वदवून घेण्यासाठी मुक्ता आणि आशू आता आरतीच्या घरी निघालेले असतात. तर दुसरीकडे आरती मात्र या सगळ्याला खूप वैतागलेली असते. तिला खूप वाईट वाटत असतं की आपल्याला आणि आपल्या बाळाला लकीने नाकारलं आहे आणि म्हणूनच आरतीने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतलेला असतो. आता आरती खूप रडत असते आणि म्हणू लागते, लकी, हा निर्णय घेण्यासाठी मला आज तू भाग पाडलायस. सर्वस्वी तू याला जबाबदार आहेस. तू माझी आणि आपल्या बाळाची जबाबदारी नाकारलीस. लकी, मला तुझ्याजवळ ही अपेक्षा नव्हती. आज मला स्वतःचा जीव संपवावा लागत आहे. का? तर तू माझ्या बाळाची जबाबदारी घेण्यासाठी नाकारली आहेस आणि म्हणूनच मला हे पाऊल उचलावंच लागणार. असं म्हणत आता आरती त्या पाण्यामध्ये उडी मारणार, परंतु त्याच वेळी मुक्ता तिथे येते आणि आरतीचा हात पकडते आणि आरतीच्या कानाखाली मारते. आता आरती ही मुक्ताला म्हणू लागते, नाही मॅम, प्लीज मला सोडा, मला मरू द्या, मला जगायचं नाही. तर मुक्ता ही आरतीला म्हणते, आरती तुला वेड लागलाय का? अगं तू 2 जीवांची आहेस आणि तू हे काय करत आहेस? तर आरती म्हणते की हो मॅम, मी जगून काय करू सांगा ना, त्यापेक्षा मी मरणंच खूप योग्य आहे, त्यामुळे प्लीज मॅम मला मरू द्या. तर मुक्ता ही आरतीला भानावर आणत म्हणते, आरती तू हे काय करतेस? अगं तुझ्यासोबत तुझ्या बाळाचंही जीवन संपवत आहेस का? तू एवढा मोठा गुन्हा कसा काय करू शकतेस? नाही आरती, मी तुला असं काही करू देणार नाही. असं म्हणत आता मुक्ता ही आरतीला शांत करते व त्यानंतर मुक्ता ही आशूला पाणी आणायला सांगते. आता मुक्ता ही आरतीला पाणी देते, तिला शांत करते आणि म्हणू लागते, आरती, अगं जे काही झालं आहे ते प्लीज मला नीट समजावून सांग. तू असा निर्णय का घेत आहेस? बोल ना. तर आता आरती म्हणू लागते, कारण या बाळाचा बाप लकीच आहे आणि आता लकी ही जबाबदारी घ्यायला तयार नाही. आता हे ऐकल्यानंतर मुक्ताला धक्काच बसतो. मुक्ताच्या सत्य समोर आलेलं असतं. मुक्ता विचारते, काय लकी? तर आता आरती म्हणू लागते की हो, लकी आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम होतं, परंतु ज्यावेळी लकीला समजलं की मी प्रेग्नेंट आहे तेव्हा मात्र लकीने हात वर केलेत आणि म्हणू लागला की तू अबॉर्शन कर. परंतु अबॉर्शन करण्यासाठी मी तयार नव्हते आणि म्हणूनच मी हे पाऊल उचललं आहे. तर मुक्त ही आरतीला म्हणते, नाही आरती, तू असं पाऊल उचलू शकत नाहीस आणि आता स्वतःच्याच बाळाची जबाबदारी नाकारणं हा केवढा मोठा गुन्हा आहे याची जाणीव मी लकीला करून देणार. खरं तर तुझी आणि बाळाची जबाबदारी मी लकीला घेण्यासाठी भाग पडणार आहे, त्यामुळे तू प्लीज असा डिसिजन घेऊ नकोस. आपल्याला असं काही करायचं नाही की ज्यामुळे तुझ्या बाळाला धोका पोहोचेल. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मग चल तू माझ्यासोबत. आता आरतीला घेऊन मुक्ता ही निघालेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं
इंद्राताई स्वातीला विचारतात, स्वाती आरतीची तयारी झाली का? तर स्वाती म्हणते हो, आरतीची तयारी झाली आहे. तर आता स्वाती विचारते, मुलं कुठे आहेत? तर आता इंद्राताई म्हणतात, अगं 102 मध्ये आरती करण्यासाठी गेलो होतो ना, तिथेच असतील, आता येतच असतील. तर त्यानंतर इंद्राताई म्हणतात, हे काय? अगं मुक्ता कुठे आहे? तर आता स्वाती म्हणते, बराच वेळ झाला, मुक्ता तर कुठेच दिसली नाहीये, कुठे गेली काहीच माहीत नाही. आता मात्र इंद्राताई विचार करू लागतात. आता हे सगळं काही सावनीने ऐकलेलं असतं. आता सावनी नाटक करत म्हणते, मुक्ताला शोधत आहात का तुम्ही? अहो मुक्ता तर आताच कुठेतरी बाहेर गेली आहे तिच्या त्या मित्रासोबत. आता मात्र सागर रागाने सावनीकडे पाहत असतो. तर त्यानंतर इंद्राताई स्वातीला म्हणतात, ही पोर पण ना कधी काय करेल काही कळणारच नाही, आणि आता आरतीच्या वेळी कुठे जायची काय गरज होती? इंद्राताई सागरला म्हणतात, सागर आरतीच्या वेळी असं बाहेर जाणं योग्य आहे का? तर आता सावनी म्हणते, हो ना, मी सुद्धा तिला तेच म्हणाले, परंतु मना म्हणाली आलेच का मी थोड्या वेळात, परंतु अजूनपर्यंत आली नाहीये, आता कुठे गेली काय माहीत. तर त्यानंतर इंद्राताई सावनीला म्हणतात, तुला कोणी विचारलं का? नाही ना, मग मध्ये मध्ये बोलायची काही गरज आहे का? तर सावनी म्हणते, हो मला कळतंय, परंतु मला सांगा, आता आरतीच्या वेळी कुठे जायची काही गरज होती का? तर त्यानंतर इंद्राताई सावनीसोबत काही न बोलता सागरला विचारतात, सागर तुला काही सांगून गेली आहे का, आणि ती कुठे गेली आहे? आता मात्र सागर काहीच बोलत नाही. तर सावनी म्हणू लागते, अहो तुम्हाला कळत नाहीये का, ती सागरला सुद्धा काही सांगून गेली नाहीये. खरं तर जेव्हापासून तिचा तो मित्र, तर आता इंद्राताई म्हणतात, आशू नाव आहे त्यांचं. तर आता सावनी म्हणते, हा तोच मित्र आल्यापासून मुक्ताचा कुठे लक्षही लागत नाहीये, ना घराजवळ लक्ष ना नवऱ्याजवळ, असं म्हणत ती सागरकडे पाहू लागते. आता सावनी म्हणते, घरातल्यांना काय हवं आहे काय नको आहे याच्याजवळ तिचा लक्षच नसतो, परंतु आशूने जर एखादी गोष्ट सांगितली तर पटकन बनते, असं म्हणत आता सावनी ही इंद्राताईंना भडकवण्याचा प्रयत्न करत असते. आता सावनी इंद्राताईंना म्हणू लागते, ज्यावेळी तुमची सुनबाई येईल त्यावेळी तुम्हीच विचारा, एवढा वेळ ती कुठे गेली होती? आता मात्र सावनी सर्वांचंच मन बदलण्याचा प्रयत्न करत असते, परंतु त्याच वेळी इंद्राताई म्हणतात, अगं ये चटक चांदणे, तुला कोणी काही विचारलं का? मग प्रत्येक वेळी कोण बोलत असताना मध्ये मध्ये नाक खुपसायची तुला काय गरज असते? तुला गप्प राहता येत नाही का? तर त्याच वेळी स्वाती ही इंद्राताईंना शांत करत म्हणते, मम्मी अगं जाऊ दे ना, तू का विषय वाढवत आहेस? तुला तर माहीत आहे ना तिचा स्वभाव. आता मात्र इंद्राताई रागाने सावनीकडे पाहत असतात. तर स्वाती इंद्राताईंना म्हणते, मम्मी तू काळजी करू नको, मी आताच मुक्ताला फोन करते आणि विचारते की मुक्ता नक्की कुठे आहे. असं म्हणत आता स्वाती ही मुक्ताला फोन करण्यासाठी घेते, परंतु त्याच वेळी मुक्ता ही आरतीला घेऊन घरी आलेली असते. आता मुक्ताला आलेला पाहून इंद्राताई म्हणतात, आलात, अगदी वेळेत आलात. आरतीची तयारी करायला तर नव्हता, परंतु आरतीला तर आलात, आणि येताना आरतीलाच घेऊन आलात. आता मुक्ताने आरतीला आणलेलं पाहून लकीच्या मात्र काळजाचा ठोका चुकलेला असतो. आता लकी मनाशीच म्हणू लागतो, माझ्या काळजाचा ठोका चुकवण्यासाठी ही प्रत्येक वेळी मध्ये मध्ये काय येत असते, असं म्हणत आता लकी घाबरून गेलेला असतो. आता इंद्राताई म्हणतात, काय झालं मुक्ता, तू कुठे गेली होतीस? तर मुक्ता विचारते, तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का मी कुठे गेले होते? तर आता इंद्राताई म्हणतात, हो नक्की काय झालं आहे, बोल ना सुनबाई. तर आता मुक्ता म्हणते, ह्या आरतीचा जीव वाचवण्यासाठी गेले होते. हे ऐकून आता सर्वांनाच धक्का बसतो. तर इंद्राताई विचारतात, काय अगं तू असं का करतेस? तर त्यानंतर आता सावनी म्हणते, हो म्हणजे तू आणि तुझा हा मित्र आशू दोघं मिळून आरतीचा जीव वाचवलात तर. परंतु मुक्ता सावनीला काही प्रत्युत्तर न करता इंद्राताईंना म्हणते, मम्मी मी जर वेळेत पोचले नसते तर या मुलीने विहिरीत उडी टाकून जीव दिला असता. तर आता इंद्राताई आरतीला म्हणू लागतात, अगं पोरी तू असं वेडेचाळे का करतेस? अगं तुला जे काही वाटत असेल ते अगदी बोलून मोकळं व्हायचं, परंतु असं कधीही करायचं नाही. स्वतःचा जीव का संपवायला निघाली होतीस? आता मात्र इंद्राताई आरतीची काळजी करत असतात आणि तिला काळजीनेच म्हणू लागतात की पोरी असं कधीही करू नकोस, स्वतःचा जीव संपवू नकोस, जे काही असेल ते अगदी मोकळेपणाने बोल. आता मुक्ता ही इंद्राताईंना म्हणते, परंतु मम्मी जर बोलून प्रश्न मिटणार नसतील तर? तर इंद्राताई म्हणतात, मग 2 कानाखाली मारायचे, मग मात्र प्रश्न मिटणार. आता मुक्ता म्हणते, बरोबर आहे तुमचं. असं म्हणत आता मुक्ता ही लकीच्या समोर येते आणि कुठलाही विचार न करता ती लकीच्या कानाखाली मारते. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. तर आता सागरा लकीला वाचवतो. तर इंद्राताई मुक्ताला म्हणू लागतात, अगं तू हे काय करत आहेस, तू माझ्या लकीला का मारत आहेस? तर आता इंद्राताई मुक्ताला जाब विचारत म्हणतात, सुनबाई अगं काय चाललंय तुझं, तू का मारत आहेस माझ्या लकीला, बोल ना. तर मुक्ता ही इंद्राताईंना म्हणते, कारण मम्मी
आरतीने हे पाऊल उचलण्यासाठी आणि आरतीला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडणारी व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून आपला लक्कीच आहे. लक्कीमुळेच आज आरती स्वतःचा जीव संपवायला निघाली होती. आता हे ऐकून इंद्राताई मुक्ताला म्हणतात, काय बोलतेस तू हे? तर मुक्ता म्हणते, आता तर मी काहीच बोलणार नाही. जे काही बोलायचं आहे ती जिच्यावर अन्याय झाला तेच सगळं काही बोलणार आहे. असं म्हणत आता मुक्ता ही आरतीचा हात पकडते आणि आरतीला लकीच्या समोर उभं करत आरतीला म्हणू लागते, आरती आता तू सगळं काही सांगायचं आहे, कारण अन्याय तुझ्यावर झाला आहे आणि अजिबात घाबरू नकोस. इथे कोणीही तुला काही बोलणार नाहीत आणि घाबरायची तर अजिबातच करत नाही. जे काही घडलं आहे ते सगळं काही सविस्तरपणे सांगायचं आहे. आता आरती लकीच्या समोर तर उभी असते, परंतु आरती खूप घाबरून गेलेली असते. परंतु या सगळ्यामुळे सावनीला खूप आनंद झालेला असतो. आता सावनी मनाशीच म्हणते, वा, ऐन गणपतीमध्ये आता तर दिवाळी होणार आहे. खरं तर खूप धडाधड फटाके वाजणार आहेत. याशीच तर मला मजा घ्यायची होती. असं म्हणत सावनी आता त्या सगळ्याची मजा घेत असते. तर इकडे सागर म्हणू लागतो, एक मिनिट, नक्की काय चाललं आहे आणि नक्की काय बोलायचं आहे, नक्की काय घडलं आहे ते मला सगळं काही जाणून घ्यायचं आहे. आणि तुम्ही लकीला का मारलं आणि इथे आरतीला का घेऊन आला आहात, कळेल का मला? आता मुक्ता म्हणते की हो, सगळं काही कळेल. आता मुक्ता ही आरतीला म्हणते, आरती समोर गणपती बाप्पा आहेत, गणपती बाप्पांची शपथ घे आणि जे काही घडलं आहे ते अगदी खरं खरं सांग. त्यामध्ये काहीही चुकीचं सांगायची तुला गरज नाही. तर आता इंद्राताईंना आरती म्हणू लागते की मी प्रेग्नेंट आहे. आता हे ऐकल्यानंतर इंद्राताई आरतीवर चिडतात आणि म्हणू लागतात, आम्ही काय करायचं आहे मग आणि लकीचा काय संबंध? तर आता इंद्राताईंना मुक्ता म्हणते की हो, लकीचा संबंध आहे, कारण आरतीच्या पोटात वाढणारं बाळ हे लकीचंच आहे. आता हे ऐकून इंद्राताईंना धक्काच बसतो. इंद्राताई म्हणतात, तोंडाला येईल ते बोलू नकोस सुनबाई. व त्यानंतर ते आरतीला म्हणतात, आरती हे जे काही बोलत आहे ते खरं आहे का? तू खरं बोलतेस का? तर आरती म्हणते की हो, हे बाळ लकीच आहे, या मुलाचा बाप लकीच आहे. आता मात्र सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते. आता सर्वजण लकीकडे पाहू लागतात, परंतु कोणाचाही आरतीवर विश्वास बसत नसतो. तर आता इंद्राताई म्हणतात, नाही, असं काही होऊ शकत नाही. तर आता मुक्ता म्हणते, हो मम्मी, हेच खरं आहे. तर त्यानंतर सागर लकीला जाब विचारत म्हणतो, लकी हे सगळं काही खरं आहे का? तुझ्यावर जे काही आरोप लावले जात आहेत ते आरोप खरं आहेत का? तर आता सावनी मनाशीच म्हणते, शहाणा असशील तर माझा सल्ला नक्कीच ऐकशील. असं म्हणत आता ती लकीकडे पाहत असते. आता मात्र लकी काहीच बोलत नसतो. तेव्हा मात्र सागरचा आवाज चढतो आणि सागर म्हणू लागतो, लकी मी तुला काय विचारत आहे, तुला ऐकू येत नाही का? आता मात्र लकी म्हणतो, नाही दादूस, असं काहीच नाही, माझा याच्याशी काही संबंध नाही. ही मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. आता लकी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु लकीचं हे उत्तर ऐकून मुक्ता आणि आरती या दोघांनाही धक्का बसतो. आता मुक्ता ही धक्क्यानेच लकीकडे पाहू लागते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सागर मुक्तावर अविश्वास दाखवत मुक्ताला म्हणतो, मुक्ता तुम्ही जे काही बोलत आहात आणि आरतीने जे काही आरोप लावले आहेत त्यावर माझा विश्वास नाही, असं लकी कधीही करू शकत नाही. आता मात्र सागरने मुक्तावर अविश्वास दाखवल्यामुळे मुक्ताला खूप वाईट वाटतं. आता आशू हा सागरला म्हणतो, खरं तर तुम्ही अजूनही मुक्ताला ओळखलंच नाही. तर सागर म्हणतो, मुक्ता व्यतिरिक्त अजूनही माणसं या घरामध्ये राहतात आणि त्यांना तर तुम्ही ओळखतच नाही, त्यामुळे प्लीज तुम्ही इथून निघू शकता. आता मात्र आशू तिथून निघून जातो. आता आशूला थांबवण्यासाठी मुक्ता प्रयत्न करत असते, परंतु आशू काही थांबत नाही. तर त्यानंतर मुक्ता ही सागरला म्हणते, हे बाळ लकीचंच आहे आणि या बाळाचा बाप लकी आहे, हे सिद्ध करण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकते. असं म्हणत आता मुक्ताई हे सगळं काही सिद्ध करायचं ठरवते. आता मुक्ता हे सगळं काही सिद्ध कशा प्रकारे करेल आणि लकीचं सत्य सर्वांसमोर येईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.